मध्ये मांडतो की माननीय अमित भाईंचा महाराष्ट्राचा विभागशा प्रवास सुरू आहे। त्या विभागशा प्रवासामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आज संध्याकाळी 6 ते 8:30 असे 2.5 तासाचा वेळ त्यांनी दिलेला आहे। 2 दिवसात 4 ठिकाणचे मेळावे आटपायचे असल्यामुळे त्यांचा शहरामध्ये बाकी कुठलाच कार्यक्रम नाही। एअरपोर्टला आले की डायरेक्ट बैठकस्थानी येतील। साधारणतः पश्चिम महाराष्ट्राचे शासकीय 5 जिल्ह्यांना संघटनात्मक सोय प्रवासाची कोऑर्डिनेशन म्हणून 13 जिल्हे गेले आहेत। त्या 13 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला अपेक्षित कोण असा निकष दिलेला आहे। तो निकष पाळल्यानंतर 1100 संख्या अपेक्षितांची झाली। जवळजवळ सगळे अमितभाईंची बैठक अमितभाईंना ऐकायला मिळेल, अमितभाईंना बघायला मिळेल म्हणून सगळे 1100 जण बैठकीला येतील, कारण त्याचा फीडबॅक जो घेतला त्याच्यात येणार आहे असं झालं। अमितभाई स्वतः बैठक चालवणार आहेत। काही प्रमाणात आमचे राज्याचे अध्यक्ष बावनकुळेजी प्रास्ताविक करतील, आणि देवेंद्रजी काही राजकीय विश्लेषण करतील, पण विचारपूस जी आहे किंवा आपापल्या विधानसभेमध्ये एक एव्हरेज 400 बूथ असतील आणि त्याला 5ने भागल्यानंतर साधारणतः 80 शक्ती केंद्र तयार होत असतील, ते सगळी झाली आहेत ना। अगदी थेट मंडलाच्याही आतमध्ये जी छोटी रचना असते, जी शहरामध्ये असते प्रभाग आणि जिल्ह्यामध्ये असते पंचायत समिती, तिथपर्यंत सगळे मोर्चे, सगळे प्रकोष्ठ यांचे सगळे 60 पदाधिकारी झाले आहेत ना, अशी काही विचारपूस करतील आणि ते काही मार्गदर्शन करतील। तर मागच्या विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील पश्चिम महाराष्ट्रात फारसं किंवा विशेष यश मिळालेलं नव्हतं। माहिती अपुरी या निमित्ताने माहिती तुमची करेक्ट करतो। पश्चिम महाराष्ट्र जो काँग्रेसचा आणि नंतर पवारसाहेबांचा गड मानला गेला, तिथे 10 पैकी 6 जागा महाविकासच्या आल्या, 4 जागा आमच्या आल्या, 1 आणखीन आली असती, म्हणजे ती कुठलीही येऊ शकली असती, 1 आणखीन आली असती तर 5-5 झाल्या असत्या। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या मतदानात आम्हाला महाविकासपेक्षा 2 लाख मतं जास्त आहेत। त्यामुळे काही पिछेहाट वगैरे झालेली नाही। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले आम्ही जिंकलेली आहे, सातारा आम्ही जिंकली आहे, पुणे आम्ही जिंकले आहे, मावळ आम्ही जिंकलेली आहे, पण त्यामुळे पिछेहाट वगैरे काही झालेली नाही। 2 लाखांनी आम्ही जास्त होतो। काय आगामी आता आजच्या दौऱ्यातून थोडक्यात आगामी विधानसभेची खरतरी मोर्चे बांधणे आहे, काय अपेक्षित आहे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून? भाजपचं या ठिकाणी आमदार जे ते जास्तीत जास्त यासाठी तुमची आता काय मागणी अमित शहांकडे नेमकी असते? मगाशी म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्ष पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा गड असूनही 19ला सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून असणाऱ्या संख्या आणि शिवसेना आणि आम्ही महायुतीमध्ये असणाऱ्या संख्या ही जवळजवळ एकमेकाला घासून आहे। ती घासणं सोडा, यावेळेला आम्ही 2 पावलं पुढे जाऊ, म्हणजे 58 जागा साधारणतः या मतदारसंघात असतात। मी 2 टर्म ह्या मतदारसंघाचा पुणे पदवीधरचा आमदार होतो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर धरलं जातं, कधी कधी नाशिक धरलं जातं, तर आम्ही धरताना पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर धरतो। 58 विधानसभा येतात। त्या 58 विधानसभांमध्ये त्यांच्या 25 जागा असतील तर आमच्या 21 जागा आहेत, तर ह्या उलट वाढतील। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेला समजा भारतीय जनता पार्टीची 1ही नाही, पण महायुतीची 1 आणि सहयोगी पक्ष 3 असे 4 होते, म्हणजे 10 पैकी 4 होतो आम्ही, 6 ते होतो। तर आता 10 पैकी 6-7 इथपर्यंत आमची बदल जाईल। आता कसे तर दक्षिण आम्ही जिंकणार होतो, कसे तर कोल्हापूर उत्तर आम्ही जिंकणार होतो, कसे तर हातकणंगले आम्ही जिंकणार होतो। यावर तुमचं काही मत असेल तर मला सांगा, मग ते मी आकडेवारीने करेक्ट करतो। लोकसभेला संपूर्ण देशामध्ये संविधान बदलणार अशा प्रकारचं नॅरेशन असूनही हातकणंगले विधानसभेसारख्या राखीव मतदारसंघामध्ये सिटिंग काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा आम्ही 17,000 पुढे आहोत। आज काही पक्षप्रवेश दक्षिणमध्ये 19चा असणारा 40-42 हजाराचा जो बॅकलॉग आहे तो आम्ही 6,000पर्यंत खाली आणला। आता त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आली, म्हणजे 6,000चा 12,000 म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स संपून पॉझिटिव्हकडे आम्ही गेलो आहे।